हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलं आहे की दुष्यंत आणि कृष्णा यांचं संगीत पार पडलेलं आहे, मेहंदी पार पडली आणि आता हळदही त्यांची झालेली आहे। आता संगीत आणि मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा जयकांतने राडा करण्याचा प्रयत्न केला होता कृष्णाला किडनॅप करून, पण त्यावेळेस दुष्यंतने जाऊन कृष्णाला सोडवल्यामुळे तिथे काहीही चुकीचं किंवा वाईट घडलं नव्हतं। त्यानंतर त्याने हळदीत सुद्धा मुद्दामून कृष्णाच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स केली आणि ती कृष्णाला पाजली, पण तेव्हासुद्धा दुष्यंतने सगळं काही व्यवस्थित सावरून घेतलं आणि तेव्हाही तिथे फार काही गोंधळ त्याने घडू दिला नव्हता। म्हणजे थोडक्यात त्याने प्रत्येक वेळेस सर्व काही सुरळीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो आणि आज आता दुष्यंतच्या आणि कृष्णाच्या लग्नाचा दिवस उगवलेला असतो। आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण आपापल्या खोल्यांमध्ये तयारी करत असतात। इतक्यात दुष्यंतला एक फोन येतो आणि फोन हा निनावी असतो। त्याच्यावरून फक्त इतकंच सांगितलं जातं की जयकांतचं बाहेर भांडण झालेलं आहे। आता हे ऐकल्याबरोबर दुष्यंत हा ताबडतोब जयकांतला घेण्यासाठी तिकडनं निघतो, पण ज्या ठिकाणावरून त्याला कॉल आलेला असतो तिथे पोहोचल्यावर त्याला कळतं की इथे जयकांतचं काही घडलेलंच नाही आहे। दुष्यंतच्या लक्षात येतं की नक्कीच कोणीतरी हे मुद्दामून केलंय। दुष्यंत आता तिकडनं परत मागे फिरत असतो। इतक्यात तिथे आता त्याच्या समोर येऊन उभी राहिलेली असते ती म्हणजे पूजा। आता पूजाला बघून दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो। पूजा तिला विचारतो, गौतमी तू इथे? त्यावर ती सांगते, का धक्का बसला मला समोर बघून? मला फसवून दुसऱ्या मुलीशी लग्न करत होतास ना? त्याबरोबर आता तो तिला सांगत असतो, तुला मी नाही फसवलेलं, तू मला फसवलंयस। एकदा विचार स्वतःच्या मनाला की तू काय केलं आहेस ते, त्याच्यानंतर मग माझ्याशी बोलायला ये। त्यावर गौतमी मी काय केलं असं दुष्यंतला विचारते। त्यावर दुष्यंत आता तिने काय केलं हे सांगून टाकतो। त्याबरोबर आता मात्र गौतमी ही उलट स्वतःच ॲटिट्यूडमध्ये दुष्यंतला म्हणते की हो झाली माझ्या हातून चूक, पण याला मी जबाबदार नाही आहे। माझ्यावरती काहीतरी प्रेशर होतं म्हणून मला तसं वागावं लागलं। मला माझी नोकरी वाचवायची होती आणि म्हणून मी ते सर्व केलं। त्यात तू माझे फोन उचलत नव्हतास, मेसेजेसना रिप्लाय देत नव्हतास। माझ्या हातून चूक झाली आणि मला ती मान्य आहे, पण म्हणून तू माझ्याशी लग्न करणार नाही किंवा मला फसवशील ही गोष्ट मी कबूल करणार नाही। त्यावर दुष्यंत विचारतो, तू काय करशील? त्यावर आता ती तिच्या हातातली एक बाटली दाखवत म्हणते, हे पॉयझन आहे, हे मी पिन आणि कायमचा जीव देईन माझा। आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते। दुष्यंत तिला म्हणत असतो, हा मूर्खपणा करू नकोस माझ्यासमोर, बाजूला हो, माझं लग्न आहे, मला जाऊ देत। त्याबरोबर गौतमी म्हणत असते, आजपर्यंत तू फक्त गौतमीचं प्रेम बघितलंयस, पण आता खरी गौतमी कशी आहे ना ते सुद्धा तू बघ। जर खरोखर तू आज इथून निघून जाण्याचा प्रयत्न केलास ना किंवा माझ्याशी लग्न न करण्याचा विचार जरी केलास तरी खरंच मी हे पॉयझन पिऊन घेईन आणि माझा जीव देऊन टाकेन आणि याला सर्वस्वी जबाबदार तू असशील। ठरव तुला काय करायचं आहे, माझ्याबरोबर लग्न करून आयुष्यभर सुखा समाधानाने आनंदाने माझ्याबरोबर राहायचं आहे की माझ्या मृत्यूचं कारण बनून राहायचं आहे। त्याबरोबर दुष्यंतीला म्हणत असतो की मला तुझ्या मृत्यूचं कारण बनण्यात काहीच रस नाही आणि तुझ्याबरोबर सुखी तर मी आयुष्यात राहू शकत नाही। बाजूला हो, आज माझं लग्न आहे, लग्न मंडपात माझी होणारी बायको, माझी आई आणि माझ्या घरातले इतर सगळेच, त्याचबरोबर गावकरीसुद्धा माझी वाट बघतायत आणि जर मी तिथं गेलो नाही ना तर सगळ्यांना वाटेल की मी त्यांची फसवणूक केली आणि मी कधीच कोणालाच फसवत नाही। दिलेला शब्द पाळणं ही रांगडे पाटलांची सवय आहे, त्यामुळे मला माझा रस्ता सोड, बाजूला हो। त्यावर ती म्हणते, मी नाही रस्ता सोडणार। मग दुष्यंत तिला सांगतो, ठीक आहे मग पी तू पॉयझन आणि मर तुला मरायचं असेल तर, आणि तिला ढकलून आता तो तिकडनं धावत घरी जायला निघून जातो। त्याबरोबर आता इथे गुरुजींनी लग्नाची सर्व तयारी करून घेतलेली असते आणि आता ते म्हणत असतात की आता आपण लग्नाच्या विधीला सुरुवात करू शकतो, सर्व पूर्वतयारी झालेली आहे। आता नवऱ्या मुलालाही बोलवा आणि नवरीला सुद्धा घेऊन या। त्याबरोबर लगेचच कृष्णाला त्या ठिकाणी आणण्या अगोदर बाळजाबाई आता बहिणावतीला सांगतात की जा आणि दुष्यंतना घेऊन या। त्याबरोबर आता बहिणावती लगेचच होकार देते आणि दुष्यंतला आणण्यासाठी म्हणून तीच तिकडनं जाते। गावातल्या सगळ्या लोकांमध्ये चर्चा असते, लग्नाची तयारी काय झाक केली, एकदम भारी। इतक्यात आता बहिणावती दुष्यंतच्या खोलीबाहेर आलेली असते। आता ती खोलीबाहेरून दुष्यंतला हाका मारत असते, दुष्यंत झाली की नाही तुझी तयारी? अरे लवकर बाहेर ये, मुहूर्त आला, बघ लवकर, आटप, अरे गुरुजींनी बोलावलंय तुला। दुष्यंत आतून काहीच उत्तर देत नसतो। पुन्हा बहिणावती त्याला हाक मारते, दुष्यंत अरे बोलत का नाही आहेस, काहीतरी बोल दुष्यंत, बाळा वॉशरूममध्ये आहेस का दुष्यंत? पण दुष्यंत हा काहीच उत्तरच देत नसतो। मग आता मात्र बहिणावतीचा नाईलाज होतो
आणि बहिणावती दरवाजाला धक्का देते तर तिच्या लक्षात येतं की दरवाजा लॉक आहे. बहिणावती बाहेरून लॉक उघडते आणि आतमध्ये येते. बघते तर काय, खोलीत तिला दुष्यंत कुठेच दिसत नसतो. बहिणावती आता दुष्यंतला तरीही खोलीत हाका मारते. मग ती वॉशरूमचा दरवाजा नॉक करते आणि विचारत असते, दुष्यंत आत आहेस का? पण दुष्यंतचा काही आवाजच नसतो. ती बाल्कनीत जाऊन चेक करते पण तिथे सुद्धा आता दुष्यंत नसतो. ती बाल्कनीतून खाली वाकून बघते. तिला वाटतं कदाचित खाली गार्डन एरियामध्ये दिसेल, पण तिथेही दुष्यंत नसतो. मग मात्र आता बहिणावतीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि बहिणावती ताबडतोब बाहेर येऊन ही गोष्ट बाळजाबाईंना सांगते की बाळजाबाई, मी सर्वीकडे बघून आले पण दुष्यंत कुठेच नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाई म्हणतात, गप्प बस, काही उगाचच्या उगाच बोलू नकोस. इथंच कुठेतरी असेल आमचा मुलगा, तू नीट शोध. अगं खोलीत बघ, खोलीत बघितलं असशील तर खाली कुठंतरी बघ, खाली कुठंतरी असेल, नाही तर जयकांतच्या खोलीत बघ. रात्री दोघं भाऊ एकत्रच झोपले असतील, तिथे असेल तो. त्याबरोबर आता लगेचच बहिणावती ही म्हणायला लागते, होय होय, जयकांतची खोली बघायची राहिल्या, मी बघून येतो. इतक्यात आता जयकांतसुद्धा तिथेच हजर असतो. जयकांत म्हणतो, अहो मम्मी, आम्ही इथंच आहे. मग तो आमच्या खोलीत कुठं जाईल? नाही आहे दुष्यंत भावड्या आमच्या खोलीत. त्याबरोबर मग मात्र आता लोकांमध्ये ताबडतोब चर्चा व्हायला सुरुवात होते की या सगळ्यामागे बाळजाबाईंचाच हात असणार. बाळजाबाईंनी मुद्दामूनच हे सर्व घडवून आणलेलं असणार. म्हणजे अगोदर जयकांत बरोबर कृष्णाचं लग्न ठरवलं, त्यावेळेस जयकांतला लग्नातनं पळवून लावला, जयकांतचं आणि कृष्णाचं लग्न मोडलं. त्यानंतर पुन्हा स्वतःवर जेव्हा प्रकरण शेकत होतं त्यावेळेस मुद्दामून स्वतःच्याच मुलाला भोल्यावरती चढवलं, लग्नासाठी उभं केलं आणि एवढा सगळा मोठा तामझाम केला आणि नंतरनं आता स्वतःच्या मुलाला सुद्धा पळवून लावलं. जर कृष्णाचं लग्न आपल्या घरातल्या मुलांबरोबर तुम्हाला लावू द्यायचंच नव्हतं तर मग कशाला उगाचच्या उगाच एवढा खोटा दिखावा करायचा? का उगाच त्या गरीब मुलीच्या जीवाचा खेळ करताय? का तिच्या पुढच्या आयुष्याचं उगाचच्या उगाच वाटोळं करताय? मुद्दामून स्वतःच्याच घरच्या मुलांबरोबर तिचं लग्न ठरवता आणि मुलांना पळवून लावता आणि असं भासवता की ती मुलं स्वतःहून निघून गेली म्हणून. लाज नाही वाटत हे सगळं वागताना यांना? तर दुसरी बाई म्हणत असते की हो ना, नाहीतर काय, एवढ्या मोठ्या राजकारणी म्हणवतात स्वतःला आणि स्वतःच्या घरात काय शिस्त हे यांना माहीत नसतं. ह्या काय बाहेरचं सगळं सांभाळणार. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच इकडे हे सर्व बघून दुष्यंतच्या वडिलांना बाळजाबाईंना नावं ठेवतायत लोक, हे बघून आनंद होत असतो खरा, पण त्यांना आता हा प्रश्न पडलेला असतो की दुष्यंत अचानक गायब झाला तरी कुठे? तर आता एक दुसरी मुलगी म्हणायला लागते की दुष्यंत सरकार हे असे अचानक कसे काय जाऊ शकतात? आमच्या कृष्णीचं आयुष्य म्हणजे काय त्यांना खेळायची वस्तू वाटते का? त्याबरोबर एक गावातले जरा वयोवृद्ध व्यक्ती असतात, ते म्हणायला लागतात की नाही, आम्हाला खात्री आहे ह्या सगळ्यामागे ना बाळजाबाईंचाच हात आहे. बाळजाबाई हे सगळं मुद्दामून घडवून आणतात. प्रत्येक वेळेस बरोबर लग्नाच्या वेळेस मुलं गायब कशी काय होतात? हळदीत गायब, लग्नात गायब? नाही, यामागे नक्की बाळजाबाईंचाच हात आहे. बाळजाबाईंच्या मदतीशिवाय या वाड्यातनं एक साधं पाखरू बाहेर जाणं शक्य नाही किंवा हव्याचं झुळूक आत येणं शक्य नाही. मग एवढी मोठी मुलं कशी काय घराच्या बाहेर निघून जातात? पहिलं जयकांत शेठ आणि नंतर दुष्यंत सरकार, या सगळ्यामागे बाळजाबाईच दोषी आहेत, त्यांचाच या सगळ्यामागे हात आहे. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाईंना मात्र प्रश्न पडतो की बापरे, सर्व प्रकरण आता आपल्यावरच शेकतंय. तर आता लगेचच लोक म्हणायला लागतात, गप्प बसून उभ्या राहू नका बाळजाबाई, काय घडतंय नेमकं ते सांगा आम्हाला, का करता हे सगळं तुम्ही? त्याबरोबर मग मात्र आता बाळजाबाई तोंड उघडतात आणि म्हणायला लागतात की गप्प बसा सगळ्यांनी, उगाचच्या उगाच काही पण बोलू नका. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचा दुष्यंत पळून जाणं शक्यच नाही. दुष्यंत पळून गेलेला नसणार हे आम्हाला ठाव आहे. दुष्यंत कुठं गेला हे जरी सध्या आम्हाला माहीत नसलं तरी आम्ही हे खात्रीनिशी सांगू शकतो की बाळजाबाईंचं रक्त आहे. असंच कुठल्या बी अडचणीला पाठ दाखवून कधीच पळून जाणार नाही. रांगडे पाटलांची तशी पद्धतच नाही की स्वतः दिलेला शब्द खोटा करायचा. रांगडे पाटील आजपर्यंत जे काही बोलले ते सगळं त्यांनी तसंच्या तसं पूर्ण केलं. मग ह्या कृष्णाशी लग्न करणं एवढी कुठली मोठी बात आहे जे आमच्या लेकराला करवणार नाही आणि म्हणून तो पळून जाईल? आणि जर त्याला पळून जायचंच होतं तर तो स्वतःहून लग्नासाठी तयार झालाच कशाला असता? त्या दिवशी तुम्ही गावकरी जेव्हा आमच्या घरात तमाशा करत होतात त्यावेळेस त्याला पोलिसांना बोलवून तुम्हा सगळ्यांना तुरुंगात घालणं सहज शक्य होतं, पण तरीही त्याने तो मार्ग निवडला नाही. त्याने तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करणं आणि त्या कृष्णाचं आयुष्य वाचवणं हा मार्ग निवडला. त्यानं स्वतःहून तिला स्वतःच्या गालाची उष्टी हळद लावली. मग आता तू पळून कशा पायी जाईल? उगाचच्या उगाच काहीतरी बडबड करू नका आमच्या मुलाबद्दल. त्याबरोबर लगेचच गावातली लोक बोलतात, स्टंटबाजी म्हणता तो याला,
तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कळत नाही का? निवडणुका जवळ आल्या की तुम्ही राजकारणी हे दाखवण्याचा प्रयत्न करतच असता की तुम्हाला जनतेची आणि प्रजेची किती काळजी आहे ते. हे सगळं तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं होतं आणि म्हणून त्याने ते तसं केलं. ज्यावेळेस त्याला कळलं की आता त्याच्या गळ्यात हे पोरगी बांधली जाईल, हे लगीन होईलच, त्यावेळेस तो बरोबर पळून गेला. त्याबरोबर मग मात्र आता कृष्णामध्ये पडते आणि म्हणत असते, बाद झालं, पुरे करा समद्यांनी. काय चाललंय तुमचं? कशापायी उगाच तुम्ही समदे दुष्यंत सरकारांबद्दल नको नको ते बोलताय? हे बघा, जरी बी दुष्यंत सरकार आत्ता इथं हजर नसत्याल तरी मला पूर्ण खात्री आहे दुष्यंत सरकार चुकीचं काय बी करणार नाही. कदाचित काहीतरी अडचण आली असेल म्हणून ते इथनं गेले असतील. उगाचच्या उगाच तुम्ही तुम्हासनी माहीत नसताना तर्काचा अतर्क करू नका, अर्थाला अनर्थ लावू नका. मला खात्री आहे, खात्री नाही, माझा 100% विश्वास आहे, दुष्यंत सरकार नक्की येतील आणि आमचं लगीन पार पडल. म्या म्हणालो नव्हं, दुष्यंत सरकार येणार तर दुष्यंत सरकार नक्की येणार. आपण समद्यांनी त्यांची थोडा वेळ वाट बघू. आता लगेचच एक बाई कृष्णाला म्हणायला लागते, अगं पोरी, ह्या आंधळा विश्वास आहे तुझा त्या दुष्यंत सरकारांवर, नाही यायचे ते. अगं ह्या बाळजाबाईंची शिकवण आहे त्यासनी, वचन कसं खोटं करायचं हे बरोबर माहिती आहे त्यासनी. त्याबरोबर लगेचच एक दुसरे काकासुद्धा म्हणायला लागतात की अगं पोरी, नको एवढा आंधळा विश्वास ठेवूस त्या नराधमावर, त्यानं तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, अगं फसवलंय त्यानं तुला. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार मला फसवणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे, इतकं तरी मी नक्कीच ओळखलंय त्यांना. गुरुजी, आपण थांबूया थोडा वेळ. त्यावर गुरुजी म्हणतात की लगीन घटिका समीप आली, आपल्याला लवकरात लवकर सुरुवात ही करावीच लागेल, कारण विधी पुढे नाही जर झाले तर लग्नाचा मुहूर्त सरकतोय. त्याबरोबर मग लगेचच कृष्णा म्हणते, जर मुहूर्त पुढे टळतोय तर आपण एक काम करू, तुम्ही लग्नाच्या विधी सुरू करा. नवरीच्या ज्या विधी आहेत त्या पूर्ण होईपर्यंत तरी दुष्यंत सरकार येतील, मग लग्नाचे नवरीचे विधी सुरू होतात. तरीही दुष्यंत अजून आलेला नसतो. आता मंगल अष्टकांची वेळ झालेली असते. बाळजाबाईंना सुद्धा कळत नसतं की दुष्यंत नेमका गेलाय कुठे. मनातल्या मनात त्यासुद्धा म्हणत असतात की आम्हासनी खात्री आहे आमचा पोरगा ह्यो असा पळून जाणाऱ्यांपैकी तर नक्कीच नाही. पण नेमकं घडलं काय की दुष्यंत असा एकाएकी निघून गेला? नक्कीच काहीतरी गडबड आहे, आम्हासनी शोधून काढलंच पाहिजे असा विचार बाळजाबाई करायला लागतात. तर आता इथे बाकी सगळ्या लोकांना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं काय करायलास तू? न गं इदी पूर्ण करू, अगं दुष्यंत सरकार नाही यायचे, बघ की, अगं नको, थांब की. त्याबरोबर कृष्णा म्हणते, भावा तू थांब, मी म्हणायलो नवं दुष्यंत सरकार येणार तर दुष्यंत सरकार नक्की येणार. गुरुजी म्हणतात, वधूने एकटीने करण्याचे सर्व विधी पूर्ण झालेले आहेत, अजूनही दुष्यंत सरकारांचा काहीच पत्त्या नाही आहे. कृष्णा म्हणते, तुम्ही मंगल अष्टकांना सुरुवात करा, मला खात्री आहे मंगल अष्टका संपेपर्यंत दुष्यंत सरकार नक्की येणार. मंगल अष्टकीचं शेवटचं वाक्य राहिलेलं असतं. भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं शेवटचं वाक्य राहिलंय की गं, अजून बी दुष्यंत सरकारांचा काही बी पत्त्या नाही आहे. कृष्णा म्हणत असते, भावा तू काळजी करू नकोस, समज व्यवस्थित नक्की होईल. आणि इतक्यात आता दुष्यंत सरकार त्या ठिकाणं पोहोचलेले असतात. दुष्यंत तिकडे येतो आणि लगेच कृष्णाच्या समोर पाटावर उभा राहतो. अंतरपाटमधलं खाली पडतं आणि कृष्णा दुष्यंतला बघून खूपच जास्त खुश होते. तर ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. तर दुष्यंत कृष्णाला खुणावतो, गळ्यात हार घाल माझ्या. मग कृष्णा दुष्यंतच्या गळ्यामध्ये हार घालते. दुष्यंतसुद्धा आता कृष्णाच्या गळ्यामध्ये हार घालतो. हे सगळं बघून बाळजाबाईसनी मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. बाळजाबाईसनी कळतच नसतं की हे समज नेमकं घडलं तरी काय आपल्यासमोर. दुष्यंत लग्नातनं गायब काय होतो, नंतर लग्नाला येतो काय, त्या दोघांचं लगीन लागतं काय आणि मंगल अष्टका होतात काय, हे समज नेमकं चाललंय तरी काय आणि हे समज का केलंय दुष्यंतनं. दुष्यंत गेला होता कुठं, नेमकं मधल्या भागात काय घडलंय, हे समज प्रश्न बाळजाबाईंना पडलेले असतात. बाळजाबाईंचा चेहरा हा साप उतरून गेलेला असतो. दुष्यंतनं कृष्णाच्या गळ्यात हार घातल्याबरोबर बाळजाबाईंच्या डोळ्यात आता पूर्ण लाल राग आलेला असतो आणि बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात की कृष्णे, आता जरी तू आमच्या घरची सून झालेली असलीस तरी पुढच्या 6 महिन्यापेक्षा जास्त काळ आम्ही तुला आमच्या घरची सून म्हणून मिरवू देणार नाही. अगं रांगडे पाटलांची थोरली सून आहेस तू, या गोष्टीची तुला जाणीव व्हायच्या आतच या घरातनं कायमची तुझी उचलबांगडी करतो का नाही ते बघशीलच तू. तर आता इकडे बाकीचे लोक ही स्वतःची चूक कबूल करत असतात. लोक म्हणत असतात की आमचं चुकलं, आम्ही दुष्यंत सरकारांवरती एवढा अविश्वास दाखवायला नको होता. खरोखर कृष्णा म्हणली तेच खरं झालं. दुष्यंत सरकार कृष्णीबरोबर लगीन कराया स्वतःहून इथं हजर झालं. आणि मग लोक कृष्णाला म्हणायला लागतात, तुमचा दोघांचा बी संसार लय जोमानं आणि सुखानं होईल बघा, कारण
तुम्हा दोघांचा बी एकमेकावर जेवढा विश्वास आहे ना व तो विश्वास तुम्ही दोघं बी कधीच नाही मोडायचा. दुष्यंत सरकार तुम्हासनी ठावा आहे का, तुम्ही इथनं गायब झाल्याबरोबर आम्ही समधी लोक म्हणायला लागलो की दुष्यंत सरकार आता काही परत येणार नाही, दुष्यंत सरकार आता काही परत येणार नाही. पण कृष्णीनं तुमच्यावरचा विश्वास अजिबात ढळू दिला नाही. उलट ती आम्हा समध्यासनी ठामपणे सांगत होती दुष्यंत सरकार येणार आणि माझ्या गळ्यात डोरलं बी बांधणार. तिनं तर एक बाजूच्या मंगलाष्टिका बी सुरू केल्या असं म्हणायला लागतात. त्याबरोबर लगेचच आता गावातली इतर लोक त्याला विचारायला लागतात, दुष्यंत सरकार ते समजा तर ठीक आहे, तुम्ही येळेवर आलासा आणि तुमचं लगीन बी कृष्णाबरोबर पार पडलं, पण आम्हासनी हे नाही समजलं की तुम्ही असं एकाएकी गेला तरी कुठं होतात निघून आणि कशा पायी. त्यावर दुष्यंत म्हणतो, ते सगळं मी नंतर सांगेन, या शुभप्रसंगी त्या कटू आठवणी नको. तर आता इकडे लगेचच भक्ती म्हणत असते, दुष्यंत सरकार तुमचं लई उपकार झालं बघा, तुम्ही आज जर येळेवर आला नसता तर माझ्या बहिणीचं आयुष्य मोडलं असतं, तिचं लगीन झालं नाही म्हणून तिला कायमचा बट्ट्या लागला असता बघा, तिच्यातच काहीतरी दोष आहे असं समधे म्हणले असते. त्यावर लगेचच दुष्यंत म्हणतो, कृष्णामध्ये काही दोष नाही, तर कृष्णा सर्व गुण संपन्न आहे. कृष्णाला नाकारणारा मुलगा महामूर्ख ठरेल, कारण कृष्णा हे 52 कशी सोनं आहे. त्याबरोबर हे ऐकून कृष्णाला सुद्धा खूप आनंद होतो आणि भक्तीला सुद्धा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. पुढच्या व्हिडिओसाठी धन्यवाद.